करायचे आहेत. साईनाथ सलामीचे बल्लेबाज. चला शुभेच्छा असतील मित्रांनो दोन्ही संघांना 3 षटकांचं. चला सामन्याला सुरुवात होतीये. दोन्ही बॅटर मैदानात दाखल. सामन्याला रंगत येते. माझ्या बरोबर जोडल्यात प्रभूजी गुरव साहेब. यांचा आवाज म्हणजे पहाडी आवाजांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख होतं असे प्रभूजी गुरव आमच्या बरोबर जोडली आहेत. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यामधल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. आव्हान कडवे वाटले म्हणून आपण सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्याच ताकदीने आणि तितक्याच तत्परतेने या उलट तितक्याच अगतिपत्याने आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष मेहनत अपार कष्ट याच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो तर मग अडचणी तुम्हाला सलाम करतील. संकटे तुमच्या समोर माना झुकवतील आणि यश दोन्ही हात पसरून तुम्हाला मिठी मारायला सज्ज असेल. सामना आहे फायनलचा. नक्कीच संघर्ष करावा लागेल. साईनाथ क्रिकेट संघाकडून सलामीचा गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला आहे डिंगनकर अनिल डिंगनकर. मला दे पाणी प्लीज. आणि नॉन स्ट्राइकला आहे अक्षय रोहित. नॉन स्ट्राइकला आहे रोहित. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर असावं शेजारी. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू चाललाय वन बाउन्स कणकणीत सीमारेषेबाहेर येतोय. चौकार. पहिल्या चेंडूवरती तुटून पडला. एक हॅवी फटका मारला अक्षयवरती. जणू प्रहार केला. चेंडू पाठवला सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. वन बाउन्स सीमारेषे पार. चौकार. हॅलो. नक्कीच आपल्याला ज्यांची कमी जाणवते ते म्हणजे आपले संचालक प्रमुख अनिलजी माजरेकर साहेब आणि मणिजी लोंढे साहेब. आजच्या खऱ्या अर्थानं ही रंगत आणखी सजली असते ते म्हणजे अनिलजी माजरेकर साहेबांच्या माध्यमातून. आणि अनेक वर्ष जे अजिंक्य तारामध्ये प्रत्येक बाहेर कॅच पकडणाऱ्या आपल्या क्रिकेटवीराला वाईटचा इशारा पंचांचं दोन्ही हात समांतर आणि बाहेर कॅच पकडणाऱ्याला 100 रुपयाची देणगी कायमस्वरूपी देत असायची. परंतु यावर्षी काहीसा हा गणित आपलं अपारंपरिक झालं आणि तरीसुद्धा आपल्या संचालक प्रमुखांची ही एक सुंदर नियोजना सुंदर संकल्पना त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणूनच या सुंदर गणिताचा हा सुंदर वर्णन अनिलजी माजरेकर साहेब धन्यवाद. तुम्ही जरी इथे नसलात तरीसुद्धा तुमच्या आठवण काढणं खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण फायनलच्या रूपाने आपण अजिंक्य तारा इथं खेळवतोय आणि या फायनलचा हा आस्वाद आनंद घेण्यासाठी सर्व क्रिकेटवीर एक मजेशीर खेळ पाहत आहेत. ज्या पद्धतीने आपण 3 बॉलचा हा नजराणा पाहिला 3rd ट्रॉफीसाठी आणि 4th ट्रॉफीसाठी. कारण हे क्रिकेटवीर एक उत्साही आणि आनंदाच्या या भरामध्ये अनेक सामने जे हरले ते देखील खुश झाले आणि जे जिंकले ते देखील खुश झाले. पुन्हा एकदा बीट होतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डॉट येतोय. चेंडू. आयुष्यामध्ये निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाहीत तर काही वादळं तुमच्या आयुष्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात.
फक्त त्या वादळांना न घाबरता निर्माण होणाऱ्या अपयशाला न घाबरता अपयशाच्या मागे लपलेल्या यशाला खऱ्या रूपाने हेरून काढायचं असतं. पुन्हा एकदा बॅटनी काढा घेतली. वारंवार 2 चेंडू डॉट येत आहेत. अनिलला न समजलेले चेंडू विसावत आहेत. हलकासे चेंडू ठेवतात ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्नात वारंवार बीट. 2 चेंडू शेष, 2 चेंडू डॉट आले. एकंदरीत धावसंख्या आतापर्यंत 9 धावांवरती विसावलेली. आतापर्यंत या मॅच मध्ये 155 आतापर्यंत या मॅच मध्ये 2 दिवसामध्ये 155 चौकार लागले आणि 106 षटकार लागले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. 155 चौकार आणि 106 षटकार लागले. 101 षटकार लागले. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा मानस होता. वारंवार बीट. पुन्हा एकदा बिंदू चेंडूची सांगता येते. मित्रांनो, जर जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. म्हणतात ना, जर तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल तर तिचं स्ट्रक्चर, तिचा पाया महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे जर जिंकायचं असेल, एक टार्गेट सेट करायचं असेल तर नक्कीच इथूनच सुरुवात करावी लागेल. आता मात्र पुढे आला. माहित होता हा चेंडू ठेवणार. चेंडू चाललाय वन बम सीमारेषेबाहेर. येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचली 14 धावांवरती. पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पोहोचली 14 धावांवरती. थोडस छान आणि थोडस महाग सुद्धा म्हणता येईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाला आपलं सर्वोत्तम कामगिरी करता आली त्याचा संघ मात्र नक्कीच महत्त्वपूर्ण खेळी साकार करण्यासाठी यशस्वी होतो. त्याचप्रमाणे दाखवून दिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या 7 चेंडूवरती 14 धावा खर्च केल्या. स्वतः कर्णधार अक्षय चेंडूवरती होता आणि आता गौरव येईल चेंडूवरती. फायनलची ही लढत पाहतोय आपण. साईनाथ क्रिकेट संघ देगाव वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये. यजमान संघ सद्गुरू क्रिकेट संघ कृपया बाउंड्रीवरती चला. शेवटचा सामना आहे. त्रिमूर्ती क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल की त्या साईडला बाउंड्रीवरती चला. गोलंदाजी मार्क वा गौरव. फुलटा चेंडू. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का? नक्कीच घेईल. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. काहीसा दबाव प्रेशर करावा लागतोय कारण सामना तेवढा इम्पॉर्टंट आहे. संत आणि सावधगिरीने चालू असलेली ही फायनलची लढत आपण पाहतोय. हर चेंडूवरती दबाव असेल कारण 25,555 रुपयाचं रोख पारितोषिक आणि भव्य दिव्यशी चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. आता मात्र खराब गोलंदाजी. जणू काही समोरच्या संघाच्या अकाउंट मध्ये 1 रनाचं क्रेडिट करतोय. रोहित आणि अनिल अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानात आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल जर का आपल्याला जिंकायचं असेल. फुलटा चेंडू आणि कोणाला? रोहितला पाठवून दिलं सरळ सीमारेषेबाहेर. येतोय खणखणी दणदणीश चौकार. फुलटा चेंडू जर रोहित सारख्या बॅट्समनला तर आपण टाकला तर नक्कीच सीमारेषा धाडू शकतो, सीमारेषा पाठवू शकतो. पाठवून दिलं. त्याचप्रमाणे फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षण चेंडूचा काही संपर्क नाही. क्षेत्ररक्षक दर्शक बनला. 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. 21 धावांवरती जाऊन पोहोचतीये. पुढील चेंडू गौरव याचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यॉर्कर लेवलचा वाईड यॉर्करचा प्रयास केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. रनआउटचा खतरा होईल का? नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अनिल आणि रोहित यांची महत्वपूर्ण खेळी. सुंदरशी गोलंदाज गौरव चेंडूवरती. पुढील चेंडू. काहीसा रनअप मध्ये गडबड. असं म्हणतात मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो.
भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्णाक्षराने इतिहासात दिली जाते. वर्तमान काळात तुमची कामगिरी महत्वाची असते. तुमचा वर्तमान काळातील फॉर्म महत्वाचा असतो. त्यावरच तुमचं जय पराजय अवलंबून असतो. काहीसा व्यत्यय गौरव आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा रोहित. रोहित नावामध्ये थोडीशी जादू आहे. सुंदर चेंडू ठेवला, सुंदर चेंडू ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा मानस होता, परंतु विसावला जाऊन बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. मी आधी सांगितलं होतं रोहित नावामध्ये थोडस जादू आहे. रोहित शर्माला आपण पाहतो बॅटिंग करताना. त्याच्यानंतर रोहित बालगुडे. आणि आता मात्र चेंडू ठेवला, चेंडू सरळ चाललाय डीप मध्ये, सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांचा लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्यानंही सलाम करावा असा येतोय गगनचुंबी षटकार. चेंडू द्यायचा नवीन प्लीज. हेलो बाय बॉल. अफलातून चेंडू मोठा प्रहार केला आणि याच गोलंदाजाला दिशा दाखवली. लेग साइडला भिरकवून दिला. सीमारेषेपार येतो एक मोठा षटकार. 6 आणि धावसंख्या उंचावतीये, जाऊन पोहोचते 29 धावांवरती. दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीवरती. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला, परंतु अफलातून फलंदाजी जयेशची त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धावा कंप्लीट करी, दुसरी धावा कंप्लीट करी, तिसरी धावा घेतील का? नक्कीच तिसरी धावा सुद्धा कंप्लीट, कारण याच धावांसाठी हा संघ माहिर मानला जातो. चिकी धावा घेण्यात आदर्श क्रिकेट संघ पहिल्यापासून सुंदर कामगिरी असते. षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीने एकंदरीत धावसंख्या 32 धावांवरती मजल मारता आली. अजून 7 चेंडू या आजच्या दिवसातील फायनलच्या सामन्यातील 7 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय सायनाथ क्रिकेट संघाकडून महेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं महत्वपूर्ण षटक असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावांची मजल मारतात हे पाहावं लागेल, कारण जर सुंदर टार्गेट सेट केला तर नक्कीच या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. 12वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक याचा मानकरी कोण होतो हे आपला थोड्याच वेळात आपल्यापर्यंत याचा निर्णायक सामन्याचा निर्णय आपल्याला मिळेल. 7 चेंडू पहिला इनिंग मधले शेष. यॉर्कर लेवलचा प्रयास पुन्हा एकदा. एक धावा कंप्लीट, दुसरी धावा घेईल का? रनआउटचा थोडासा खतरा होऊ शकतो, परंतु थांबवलंय. दोन्ही धाव संख्या मात्र नक्कीच उंचावेल. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मला वाटते कोण आहे तिकडे तो? उमेश आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरतोय. काय गोलंदाजी करतोय महेश. वारंवार क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा मारा करतोय. खरोखरच राहुल रोहित सारख्या प्लेअरला मोठ्या फटक्यांचा आत्ताशाबाजी करता येत नाही. टिचून गोलंदाजी हा सुद्धा प्लेअर एक चमकलेला आहे. सुंदरशी कामगिरी केली महेशने सुद्धा, परंतु आज थोडस प्राणपणाला लावून झुंजत येतोय. अक्षरशः फायनलची ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ प्रबल दावेदार आहेत फायनलसाठी. चमचमत्या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल हे थोड्याच वेळात आपण पाहू. सामन्याचं लाईव्ह अपडेट्स जे युट्यूब लाईव्ह प्रेक्षक घरातून पाहतायत त्यांच्याप्रमाणे आम्ही पोहोचवतोय. आणि आता मात्र खरोखरच यष्टा उद्ध्वस्त केला, कारण माहित होतं सेम बॉल होता, सेम चेंडू होता. आपल्याला मागच्या बाजूने पूर्ण स्टंप दाखवले आणि स्टंप दाखवून खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र यष्टा उद्ध्वस्त झाला. परतावं लागेल निराशक कामगिरी करतून रोहितला माघारी. नवीन बॅट्समन येतोय ज्याने सुंदर असा गोल्डन षटकार, गोल्डन चौकार मारून आपल्या संघाला
या सामन्यात मध्ये आशा कायम ठेवली होती असा रोशन मैदानात. ऑफ साइडला सुंदरशी बल्लेबाजी, सुंदरशी फटकेबाजी आपण याची पाहतो. रोशन मला वाटतंय आदर्श क्रिकेट संघाला मिळायला हा एक सुंदरसा हिरा आहे, ज्याला घासून त्याचा डायमंड बनवला जातोय. आपलातून फलंदाजी पेश करतोय, आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी करतोय असा रोशन. अनिल आणि रोशन शेवटचे मला वाटतंय 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती मोठा घणघाती प्रहार करावा लागेल, कारण एक जर टार्गेट सेट करायचा असेल. आतापर्यंत मजल मारली आहे 36 धावांपर्यंत. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. रोशन चालू असणारी अटातटीची लढत आपण पाहतोय फायनल्सची. पाहूया झेल होऊ शकतं का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, टिपला आणि आता टिपला. कुणाला होता क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रोशनने मात्र निराश कामगिरी केली. पुन्हा एकदा बिंदू चेंडूची सांगता आणि मोठा बॅट्समनला तंबूचा रस्ता दाखवला. रतन टाटा यांनी सांगितले एक सुंदर वाक्य आहे, सोबत किती लोक असू द्यात, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. एक्सपिरियन्स बॉलर यालाच म्हणतात. विकासजी जाधव मागे बसले आहेत. खरोखरच हा सुद्धा एक सुंदरसा सितारा आहे क्रिकेट मधला. सांगू देतात की एक्सपिरियन्स बॉलर काय असतो याचं प्रत्यक्षित या ठिकाणी महेशने दाखवून दिलं. सुंदर गोलंदाजी. मला वाटतं हा एक हिरा पुन्हा एकदा उदयाला येतोय, पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतोय, चमकतोय स्वतःसाठी, आपल्या संघासाठी. आल्या 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 एक साचेच्या सरासरीने पाठवून दिलं. बॅट खाली चेंडूचा सुंदर समाचार घेतला. उंच बुडाला गगनाला भिडलेला चेंडूने पाठवून दिलं. सरळ डीप मध्ये सीमारेषा बाहेर येतोय. मोठा बिग 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 षटकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि या एक चेंडूवरती पाहूया किती धावा येतात. 42 धावांचा मजल मारताना लास्ट चेंडू शिल्लक आहे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंग मधले शिल्लक धावसंख्यांचं डोंगर उभं केलं. 42 धावांचा एक चेंडू शिल्लक असताना पाहूया. खराब 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 गोलंदाजी म्हणावं लागेल. अवांतरी धावसंख्येने एकने मात्र नक्कीच बढत समोरच्या संघाच्या खात्यामध्ये टाकेल. शेवटचा चेंडू शेष असताना काहीशी रणनीती थोडीशी वेगळी आखतोय महेश. यॉर्कर लेनचा प्रयास केला होता, परंतु या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर सुंदरशी गोलंदाजी पाहतोय. गोल्डन स्टार आपण बॉल घेऊन यायचंय तिकडून. पुन्हा एकदा पाठवून दिला आणि काय झेल टिपला. वा वा, टाळ्यांचा गजर येतोय. अफलातून झेल कुणालकडून, उमेश कडून आपण पाहिलं. सुंदर झेलचं पतन आणि थांबावं लागली. धावसंख्या फक्त आणि फक्त 43 धावांवरती. जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 44 धावा. गोल्डन स्टार फायनलची लढत आपण पाहतोय. आपल्या प्लेयरने बॉल आणलाय तो इकडे जमा करायचा आहे. आम्ही पाहिलेला आहे. साईनाथ क्रिकेट संघ आणि आदर्श क्रिकेट संघ एक सुंदरसं 18 चेंडू मध्ये टार्गेट सेट केलाय. 43 धावांचं 44 धावांचं लक्ष ठेवलंय समोर. साईनाथ क्रिकेट संघाला मागच्या मॅच मध्ये सुद्धा साईनाथ क्रिकेट संघाला 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं. सह्याद्री क्रिकेट संघ उनवरे सोबत सेमीफायनलची मॅच होती. सुंदरशी कामगिरी रोहितने केली, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती थोडासा गडबडले, कॅल्क्युलेशन चुकलं. रोहितची विकेट आली आणि सामना मात्र साईनाथच्या बाजूने झुकला आणि विजय प्राप्त केला. याच तर मित्रांनो क्रिकेटचं गणित. जर का रोहित थांबला असता तर नक्कीच सह्याद्री क्रिकेट संघाला फायनल पर्यंत मजल मारता आली असती. परंतु शेवटी हा क्रिकेट आहे. इथे हर चेंडूची आदर्शचा आदर्श आपल्या समोर दिसतोय. प्रत्येक क्रिकेटवीर लाईन अप होते आणि सुंदररित्या आपल्या या
मॅचचा आनंद अनुभवतायत. एक चांगल्या प्रकारे आपल्या ह्या खेळाचा खेळपट्टीवरती हा प्रदर्शन पाहायला मिळतोय अजिंक्यतारा क्रिकेट मंचाच्या या माध्यमातून आणि आदर्श क्रिकेट संघाच्या माध्यमातून देवाचं नामस्मरण होतोय. आपला संघ एक उच्चांक गाठलेला हा संघ आदर्श क्रिकेट संघ करंजाळे वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ यांच्यात होणारी ही शेवटची फायनल रूपी एक चमकदार आणि तेजस्वी असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सुंदररित्या ज्या पद्धतीनं आतापर्यंतचे झालेले सामने अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अजिंक्यतारा चॅम्पियन चषक या चषकासाठी आज या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, हे बाल क्रिकेटवीर आणि सर्व क्रिकेटवीरांना मानवंदना. कारण आपण आज 2 दिवस जी ही संकलन हाती घेतली आणि या संकलनाचा आपण पुरेपूर आनंद घेताय. कारण ही अजिंक्यतारा आपली आहे. आपल्या माध्यमातून आपण आज आकाश ठेंगणं केलेलं आहे. ज्या सूर्याच्या तेजाप्रमाणे हा अजिंक्यतारा चमकतो त्या तेजाप्रमाणेच आज अजिंक्यतारातले सगळे क्रिकेटवीर आपले परिश्रम, आपली मेहनत, आपला हा दबदबा कायमस्वरूपी टिकवून धरण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. सज्ज आहे हा संघ ज्या माध्यमातून आज अनेक वर्ष, 12 वर्षाचा हा संघर्ष अजिंक्यतारा क्रिकेट मंडळाने हाती घेऊन एक सुंदररित्या आपला हा 12वा चॅम्पियन चषक आपण या सफरा मैदानावरती, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या प्रेरणेने हे विचार मांडले गेले, ज्यांच्या संकल्पनेने आपण ही कामगिरी हाती घेतली, असे आज आपले अध्यक्ष सन्माननीय भावेजी लोंढे साहेब, खरोखर अथोड प्रयत्न, अथोड मेहनत, सर्व कमिटी मेंबर आणि सर्व पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतली, अप्रतिम मेहनत आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच हा सोहळा एक रंगीबेरंगी आणि सुंदरपणे पार पाडतोय. तरी आपण सूर्यनारायणाच्या अस्तापूर्वीच आपल्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. कारण हा नियोजन अप्रतिम होता. या नियोजनाला न दात देण्याच्या पलीकडचा हा कार्यक्रम आपण हाती घेतला. पंचांनी देखील आज 2 दिवस परिश्रम घेऊन आपल्या या नियोजनाची परिपूर्णता केली. तसेच यजमान संघ देखील आपल्याला सहकार्याच्या पलीकडं ज्यांनी चांगलं सहकार्य केलं, अशा अनेक संघांचे, यजमान संघांचे आपण आभार मानणारच आहोत. तरीसुद्धा आपण काही वेळातच या खेळाची सुरुवाती करणार आहोत. 43 रनाचा हा रणवर्षाव करंजाळी, आदर्श करंजाळी या संघातून आपल्याला पाहायला मिळाला. सज्ज आहे तो म्हणजे आपला जबरदस्त षटकार चौकाराचा बादशाह, ज्याला आपण वर्जी लावली, असा अक्षय घाणेकर पुन्हा सज्ज आहे. पावलं मोजत जातोय तो म्हणजे अनिल अमोल. पाहूया अमोल आपल्या संघासाठी कोणती भूमिका बजावतो, कारण ही भूमिका परिपूर्ण असेल. या पहिल्या बॉलिंगवरती जो मिळालेला पहिला बॉल, ज्याला पवलेन मध्ये काहीसा आत्मविश्वास न दाखवता पुन्हा झेलबाज केला. हा झेलबाज महाभयंकर होता म्हणावं लागेल. कारण ही आशा ज्याच्यावरती तयार केली साईनाथ क्रिकेट संघाचा हा रणधुंदर पुन्हा काहीसा नाराज, निराश मनाने पवलेनकडे परततोय, दगावकडे परततोय. कारण निराश तर व्हावं लागेल. संघर्षाच्या पाठीमागे खेळत असताना 2 दिवस ज्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आपल्या संघाला एका उंच बळावर नेऊन ठेवलं, अशा या गरुड झेपला नक्कीच सलाम करावं तेवढं थोडं आहे. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट म्हणजेच आदर्श क्रिकेट संघ या संघाला मिळालेला हा एक वेगळं रूप म्हणावं लागेल. पाहूया पुढील या ओव्हरचं आपण संकलना तयार केलेल्या प्रमाणे ज्या पद्धतीने अमोल बॉल टाकतो, ज्या पद्धतीने अमोलने हा बॉल टाकला, हा बॉल परिपूर्ण वर्षी लागला आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं. म्हणजे आनंदासाठी जागा उरली नाही, कारण बलाढ्य प्लेयर हा पवलेनमध्ये डगआउटमध्ये परतला. हा आनंद परिपूर्ण असेल. पाहूया स्ट्राईकवरती ज्याची वर्जी लागली तो म्हणजे कुणाल वर्सेस कुणाल. काय जादू करतो आपल्या या बॉल मध्ये, कारण अमोलने सुंदर प्रकारे बॉल ऑफसाईडला टाकून खेळवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा कुणालने हा बॉल लपकण्याचा प्रयत्न केला. 1 रन पूर्ण केला. एका रनावरती थांबवून ठेवावं लागेल का, ते म्हणजे अमोलला. नक्कीच 1 रन महत्वपूर्ण साईनाथ देगावसाठी. मित्र हो, संघर्ष तर होणारच. या संघर्षाला दिशा द्यावी लागेल, लपकावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, बॅटचं तोंड खोलावं लागेल. तभी निकलेगा षटकार, तभी निकलेगा चौकार, नहीं तो नहीं चलेगा. फाइनल, ये फाइनल है.
अजिंक्यता चॅम्पियन चषकच्या माध्यमातून ज्या फायनल रूपाने आपण स्वागत केलं, काहीसा भरकटतोय अमोल आणि अमोलला दिशा भरकटावी लागली. पंचांचे दोन्ही हात समांतर, एक वाईटची अतिरिक्त धाव मिळते. सुंदर ई वरमाळा गळ्यात घालण्याची ही संधी मिळाली, ती म्हणजे हे दोन संघ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला फायनल रूपी या विकेटवरती या पुन्हा बॉल सुंदर प्रकारे लपकण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉट बॉलचा नजराणा अमोलच्या रूपाने बॉल काहीसा ऑफ साईडला खेळवण्याचा प्रयत्न करतोय. हा ऑफ साईडचा बॉल म्हणजे प्लस मध्ये आलेला बॉल. आपल्या संघाला खूप मोठी ताकद मिळते, खूप मोठा संघर्ष होतोय. 43 रनाची ही पाठला करत असताना आपल्या संघाला एक नवीन उमदी ताकद तयार करणं एवढं सोपं नव्हे मित्रहो. आणि हा संघर्ष अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, अनिल डिंगणकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, रोहित आहे. परंतु साईनाथ देगाव क्रिकेट संघामध्ये देखील एक रणधुंदर आपल्या संघाला नक्कीच दिशा बदलण्याचा प्रयत्न करतील, कारण संघर्ष करून आलेला हा संघ सुंदररित्या बॉल पुन्हा सुंदररित्या काहीसा वेगळ्या दिशेने वेगळं तोंड खोलतोय. तो म्हणजे ऑफ साईडला बॉल टाकलेला कट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये लपकलेला बॉल, त्याच ताकदीने त्याच ध्येयाने टाकलेला अमोलने बॉल याच्यासाठी नक्कीच एक सुंदररित्या हा बॉल आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. तो देखील मोठा बलाढ्य प्लेयर कुणालच्या रूपाने तंबूकडे परततोय. आपल्या संघाची ही आणखी एक वेगळी खेळी नक्कीच या ध्येयाला सामोरे जातील, या संघर्षाला सामोरे जातील, कारण हा संघर्ष परिपूर्ण आहे. या संघर्षाचा हा खेळ मित्र अतिघाई त्याला देव संकटात नाही, आणि समंजसपणे जो खाई त्याला नक्कीच यशाची पायरी आपल्या खेळासाठी नाही, असा हा गणित आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून संयम पाहिजे. हा संयम महत्त्वपूर्ण आहे, कारण 18 बॉल तुमच्याकडे आहेत. 18 बॉलला वरची लावायचं म्हटलं तर 18 दून 36 असा हा गणित जरी पकडला तरी सुद्धा आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे नेऊन ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने करता येईल. परंतु साईनाथ क्रिकेट संघाचं गणित काहीच चुकलेलं आहे. या गणिताला सामोरं जाण्यासाठी नक्कीच या गोष्टी आपल्याला पकडाव्या लागतील, परंतु अमोलचं देखील तेवढंच योगदान म्हणावं लागेल. सुंदररित्या हा बॉल ट्रॅव्हल होताना अमोलने पुन्हा 1 रनावरती थांबवून ठेवलंय. आपल्या संघासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय तो म्हणजे अमोल. नक्कीच ही गरुड झेप सूर्याला गवसणी घालण्याच्या पलीकडचे असेल, कारण तेजस्वी सूर्याप्रमाणेचा हा संघ झळकतोय, तळपतोय आणि संघर्ष करतोय. बॉल पुन्हा काहीसा टप टप करत बॉन्डच्या दिशेने वरची लावतोय. नक्कीच 4 रनाची ही वरजी साईनाथ क्रिकेट संघाला महत्वपूर्ण ठरेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते साईनाथ क्रिकेट संघ या संघाची 7, 2 गडे बाद. दुसरी ओव्हर पुन्हा कर्णधार कोणाच्या खांद्यावरती देत आहेत पाहूया, कारण ही दुसरी ओव्हर देखील महत्त्वपूर्ण असेल. या महत्त्वपूर्ण खेळीची हा खेळ एक वेगळ्या रूपाने पाहायला मिळेल. नक्कीच या क्रीडांगणावरती रंगीबेरंगी नटलेले माझे सर्व क्रिकेटवीर ज्यांनी आपल्या या कारकिर्दीतला हा अजिंक्य ताराचा इतिहास सज्ज करण्यासाठी वेळ दिला. आज 2 दिवस संघर्षाच्या पलीकडे आपल्या परिवाराला, आपल्या नातेवाईकांना साईडला ठेवून, आपल्या मुलाबाळांना एक बाजूला ठेवून ज्यांनी आपल्या हृदयाला स्वीकारलं, असा हा क्रिकेट संघ, असे हे क्रिकेट प्रेमी, त्यांचं मनापासून स्वागत करावं लागेल. कारण परिवार म्हणजेच हा क्रिकेट, ज्यांनी हृदयाला समर्पित केला असा हा क्रिकेट, आणि या क्रिकेटलाच एक वेगळं रूप मिळतंय. क्या बात है, वा रे वा अनिल डिंगणकर, क्या बात है. बॉलिंग टाकून सुद्धा झेल ज्यांनी स्वतःहून आत्महत्या केली. बॉल लेग साईडला मारताना बॉल जर ऑफ साईडला येऊन बॉलरच्या हातामध्ये बॉल लपकला, म्हणजेच हा आत्मघात म्हणावा लागेल. ज्या आत्मघाताने स्वीकारलं असा हा साईनाथ क्रिकेट संघाचा रणधुंदर पुन्हा निराश मनाने तंबूकडे परततोय. जबरदस्त अशी ही क्रिकेट शैली. ही कॅच नव्हे, ही मॅच पकडली आहे. सुंदर कॅच स्वतःच्याच गोलंदाजीवरती कॉटन बोल्टचा विकेट येतोय. सूरजला सुंदरशी कामगिरी करता आली नाही, परतला माघारी, आणि सुंदर अशी रणनीती अनिल यांची. अनिल सुद्धा स्वतः कर्णधार राहिला होता याच्या अगोदर, याने सुद्धा आपल्या संघाची धुरा सांभाळली आहे. आपल्यातून गोलंदाजी. लेफ्ट हँड बॅट्समन गौरव आलाय स्ट्राईक वरती.
जिंकायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल, कारण क्षेत्ररक्षक आणि टार्गेट सेट केलाय मोठ्या धावांचं. पहिल्या 7 चेंडूवरती 7 धावा फक्त सेट केल्या. सुंदर चेंडू सुरेख चेंडू ऑफ साइडला ठेवला. मोठा फटक्याच्या मारण्याच्या नादात मात्र चेंडू बीट झाला, जाऊन विसावला. वन साइड मॅच होते की काय पाहूया, कारण प्लेयर तंबूत पाठवलेत बरेचसे. बॅट निकडा घेतली, क्षेत्ररक्षक लांबून चेंडूवरती रोशन येईल, 1 धावा नक्कीच कंप्लीट करेल. मला वाटतं इथूनच मॅच निसटते की काय आपल्या हातून. आदर्श क्रिकेट संघ एकतर्फे आपला आदर्श निर्माण करतो की काय, अशी समीकरण जोडली जातात. क्वेश्चन मार्क येत आहेत प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, कारण मोठी खेळी करणारे धुंदार फलंदाज माघारी परतलेत. आता मात्र खराब चेंडू, वाईट यॉर्करचा प्रयास होता. वाईटच्या रूपाने अवंतरित धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल. मित्रांनो, एका दुक्कीने हा मोठा स्कोअर रनांचा पाठलाग कंप्लीट होणार नाहीये. तुम्हाला जर लढायचं असेल, जिंकायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. स्ट्राईकला आहे आता मात्र बाहेर येऊन खणखणीत हा मारला चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1चं रूपांतर केलं 2 मध्ये. एका दुःख्याने मी म्हणालो होतो आधीच, एका दुःख्याने आपल्याला लक्ष्याचा पाठलाग करता येणार नाही, कारण पाठलाग करायचा असेल तर मोठ्या चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. रन पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीवरती आहे. 44 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, 44 धावा काढायच्या आहेत. पुन्हा एकदा बाहेर येऊन लेग साइडला खेळला क्षेत्ररक्षक, चेंडूवरती येतोय. ज्या क्षेत्ररक्षकाने मागच्या मॅच मध्ये सुंदर अशी कामगिरी केली होती, डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण भावेश कडून आपण पाहिलं. छोटा खिलाडी, टाळ्यांचा कडकडाट करा. नक्कीच छोटा असलो म्हणून काय झालं, मी या सामन्यासाठी महत्वपूर्ण हे आणि त्याने दाखवून दिलं. मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक सुद्धा हाताळलं. 12 चेंडूची गरज असताना थांबवल्या धावा, रोखून ठेवल्या. पुन्हा एकदा सेम वारंवार मला वाटते रिप्ले दाखवते. भावेश पुन्हा एकदा चेंडूवरती, आता थांबावं लागेल. 2 धावा घेतील का, रनआउटचा खतरा होऊ शकतो. नक्कीच गौरवला मात्र परतावं लागेल रनआउटच्या रूपाने. बॅक टू पॅव्हिलियन. दोन षटकांच्या समाप्तीने एकंदरीत धावसंख्या विसावलेली, मंदावलेली, स्थिरावलेली फक्त आणि फक्त 14 धावा. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये आपल्याला धावा बनवाव्या लागतील. किती आहेत? 6 चेंडू आणि 30 धावा. 14 धावा झाल्या. 44 धावांचं लक्ष ठेवलंय. 44 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चाललाय, येतोय सीमारेषेबाहेर एक गगनचुंबी षटकार. रोहित बॅट्समन चिनाल आल्याला पाठवून दिलं सीमारेषेबाहेर षटकार. मला वाटतंय सामना एका हाताने फिरतोय की काय, सामन्याला रंगतदारपणा येईल का, कारण तंबूत पाठवलेत चांगले बॅट्समन, तंबूत परतलेत आणि सुंदरशी खेळी करणारे बॅट्समन आपल्याला पाहता येत नाहीत. परंतु पहिल्या चेंडूवरती हॅवी झाला, थोडासा षटकार टोकला. 5 चेंडू शेष असतील. आणि बॅटने कडा घेतली, मला वाटतंय आउट आहे का. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू 26 धावा.
या ठिकाणी सन्माननीय विजयजी विचले साहेब उपस्थित आहेत. त्यांनी आपल्याला सुंदरशी मदत केली होती. ट्रॉफी स्टिकर्स वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आहे आणि टिपला. आता मात्र परतावं लागेल. चिनाला सुद्धा माघारी. सुंदरशी रणनीती आदर्श क्रिकेट संघाकडून आदर्श घेण्यासारख्या खेळी आपण पाहतोय. सन्माननीय विजयजी विचले आणि प्रेमजी विचले या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. या सुद्धा महत्वपूर्ण यांचं योगदान राहिलं या अजिंक्यतारा चॅम्पियन चषकासाठी. जे स्टिकर्स वगैरे आपण पाहतोय ते यांनीच DTP केले आपल्यासाठी. महत्वपूर्ण योगदान यांचं. या ठिकाणी आपण पाहतोय फायनलची लढत. सामना कुठेतरी एका बाजूने निसटला. आदर्श क्रिकेट संघाला बऱ्याच दिवसानंतर हा सामना जिंकता येईल का? रोख रुपये 25,555 आणि ही चमचमती अशी मोठी ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी खूप मेहनत घेतली होती अनिल डिंगनकर याने. कारण महत्वपूर्ण नुसती मेहनत हे परमेश्वर सुद्धा बघत असतो की आपण किती मेहनत घेत आहे. अगदी ट्रॉफ्या घेऊन येण्यापासून ते अगदी स्टिकर लावणे, रात्र रात्र जागणे, 12 वाजू दे 1 वाजू देत. पांडुरंग कोकाटे यांच्याकडून आदर्श क्रिकेट संघाला 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोशन चेंडू वरती येईल. 1 धावा कंप्लीट करेल. शेवटचा चेंडू आणि एका बाजूने सामना मात्र झुकला आदर्श क्रिकेट संघ यांच्या बाजूने. शेवटचा चेंडू झेल होईल का? आणि सामना जिंकतोय आदर्श क्रिकेट संघ. करंजाळी. वाह काय कमबॅक केला मित्रांनो. कमबॅक असावं तर असं. पांडुरंग बालगुडे यांच्याकडून आदर्श क्रिकेट संघासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. छोटे खेळाडू सुद्धा धावत आहेत त्या ठिकाणी. सामील करून घ्या त्यांना सुद्धा. विजय काय असतं मित्रांनो खरोखरच आदर्श क्रिकेट संघ यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं. बरेच प्लेयरने संघाची साथ सोडली परंतु इथे दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. सुंदर अशी रणनीती आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं. स्टंप घेऊन या काढून दोन्ही स्टंप काढून घेऊन यायचे आहेत. चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. 2025 अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2025 12वा अजिंक्यतारा चॅम्पियन 2025 याचा मानाचा मान